सध्या दिवाळीचा उत्सव संपूर्ण राज्यभरासह देशभरामध्ये सुरू आहे आणि दिवाळी म्हटलं की दिवाळी पहाटचा एक वेगळा थाट ठाणे शहरामध्ये पाहायला मिळतो. मी सध्या तलावपाळी या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय तरुणाई जी आहे ती या दिवाळी पहाट निमित्त यायला सुरुवात झालेली आहे. तरुणाईचा एक वेगळा उत्साह या निमित्ताने या तलावपाळी परिसरात पाहायला मिळतो. युवा सेनेच्या माध्यमातून या दिवाळी पहाटचं आयोजन दरवर्षीच होत असतं, मात्र यंदा काहीतरी नवीन त्यांनी संकल्पना आणलेली आहे. मराठवाड्यामध्ये पूरग्रस्तांना ज्याप्रमाणे पूरग्रस्तांची हालत झालेली आहे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागतोय, त्याचमुळे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी न करता या युवा सैनिकांनी ती मदत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिलेली आहे. आपल्यासोबत नितीनजी लांडगे आहेत. सर, एकीकडे मराठवाड्यातील शेतकरी दुःखी आहेत, दिवाळी पहाट तर आपण करताच आहेत, मात्र नवीन संकल्पना देखील आपण या वर्षीपासून सुरू केली. नाही, नक्कीच शिवसेना आणि युवा सेनेची दिवाळी पहाट म्हटली की अति भव्य दिव्यपणा आलेलाच आहे. गेल्या 15 वर्षामध्ये ठाण्यातल्या तरुणाईने आम्हाला ठाण्यातील सगळ्यात मोठी दिवाळी पहाट होण्याचा मान दिलेला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे, ह्यावेळेस मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी सामाजिक भान जपत त्यावेळेस आमच्या युवा सेनेच्या टीमने असं ठरवलं होतं की बाबा कुठेही अवाढव्य खर्च न करता, कुठेही बॅनरबाजीवर खर्च न करता आपण जो थोडासा पैसा वाचवू, आपण त्या वाचलेल्या पैशातून अतोनात हाल झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचं जे नुकसान झालेलं आहे शैक्षणिक, त्यांना कुठेतरी मदतीचा हात म्हणून शैक्षणिक किट आम्ही दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर आमची ठाण्यातली युवा सेनेची टीम सर्व मराठवाड्यात जाणार आहे आणि त्या शाळेतल्या लहान मुलांना एक मदतीचा हात नेता आमचं कर्तव्यच आहे. सगळ्यांचं ते आम्ही कर्तव्य आमचं पार पाडणार आहोत. नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर दिवाळी पहाट ही मोठ्या उत्साहात ठाण्यामध्ये साजरी केली जाते. ठाणे शहर हे संस्कृतीचं शहर आहे आणि याचमुळे दिवाळीची पहाट ही सर्वात मित्रमैत्रिणी एकत्र येत जल्लोषात साजरी करताना आपल्याला या ठाणे शहरामध्ये पाहायला मिळत आहेत. कुणाल गोयटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.